हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर आज आहे संडे आणि मी निघाली आहे बाहेर। संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करते कारण काय मिळालं नाही। आज संडे होतं तरी सुद्धा आज मला काम होतं, काम करावं लागलं ऑफिसचं। दिवसभर आज मी ऑफिसचं काम केलं आणि सूरज माझ्यावरती खूप चिडून बाहेर निघून गेलेला आहे कारण का दिवसभर संडे असून सुद्धा मी त्याच्याशी बोलतच नव्हती पूर्ण वेळ। बट काय करणार, काही कमिटमेंट्स असतात, काही गोष्टी असतात ज्या आपण नाही अवॉइड करू शकत। जर काही काम असेल, इम्पॉर्टंट गोष्ट असेल, येस कारण काय मॅच होती, फायनल्सची मॅच होती, सो त्यामुळे काम होतं मला, पण नाही अवॉइड करू शकत काही गोष्टी, सो काम करावं लागलं। बट ठीक आहे, लाईफ आहे, स्ट्रगल केल्याशिवाय काहीच मिळत नाही, मेहनत केल्याशिवाय आयुष्यामध्ये काहीच मिळत नाही, सो करावंच लागतं आणि पार्ट ऑफ लाईफ आहे, काम आहे म्हटल्यावर केलंच पाहिजे। अँड येस, जसं मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये बोलली, आम्ही चाललो आहे फिरायला, त्यासाठी शॉपिंग सुद्धा आमची स्टार्ट झालेली आहे। काल आईंच्या घराला घ्यायला गेलेलो खारघरमध्ये, पण खारघरमध्ये एवढं काही मिळालं नाही, म्हणून आज आम्ही आता पनवेलला निघणार आहोत। आई रेडी होत आहेत, मी रेडी झालेली आहे आणि मग आम्ही दोघी जाऊन निघू आता पनवेलला जायला आणि तिथे जाऊन शॉप एक्सप्लोर करू। अँड जसं जरी तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही खूप सारी शॉपिंग करतो, पण तरीसुद्धा आम्ही असा विचार करतो प्रत्येक वेळेला शॉपिंग करताना जरी आम्ही जास्त कपडे घेत असू तरी अफोर्डेबल रेंजमध्ये घ्यायला पाहिजेत, असं आमचं प्रत्येक वेळेला असतं की जास्त पैसा खर्च नाही करायचा आहे। वेगवेगळे कपडे घालायला आवडतात, ती सगळी गोष्ट राहिली बाजूला, बट कमीत कमी किमतीमध्ये चांगले कपडे कुठे मिळतील, कसं मिळतील ह्या शोधात प्रत्येक वेळेला असतो। सो पनवेलमध्ये 1-2 दुकानं आहेत ज्याच्यामध्ये कंपॅरेटिव्हली खारघरपेक्षा कमी रेटमध्ये कपडे मिळतात। सो आज जाऊन तिथे चेकआउट करणार आहे। लेट्स सी आज काय काय मिळणार आहे आपल्याला, काय काय घेणार आहोत, काय काय शॉपिंग करायची, खूप शॉपिंग बाकी आहे। सो फायनली आम्ही निघालो, लवकर निघायचं होतं पण आई लेट झालाच आणि मी तेच बोलली, लोक बोलतील की सारखे शॉपिंग करतात, तर असं नाहीये। आम्ही शॉपिंग जरी करत असलो तरी आम्ही असा विचार करतो की कुठे आम्हाला स्वस्तामध्ये आणि चांगलं मिळेल, म्हणून आम्ही आता खारघरवरून पनवेलला चाललोय मेन शॉपिंग करायला। शिरच्यासाठी झाला प्राचीमुळे, कारण प्राचीला संडे म्हणायला पण तरी तिचं आज ऑफिस आहे। आता काम संपलं आणि आम्ही निघालो बाहेर। संडेच राहिला नाहीये, पण पुढे जाऊन माझ्या सुट्ट्यात म्हणून मी काय नाटक केलं नाही। मी म्हटलं जाऊ द्या, आज करूया, आज वीकेंड आहे तरी आज करूया, कारण काय परत पुढे सुट्ट्या आहेत, बाहेर जायचंय तर परत मिळणार नाही ना सुट्टीचं प्रॉब्लेम, करून घ्यायचं काम जेवढं आहे तेवढं। यामध्ये कलर आहे, आता कपडे खरेदी झाल्यावर हे चाललेत चप्पलच्या दुकानामध्ये। झालं का अजून काय बाकी? चलो सो आतापर्यंतच्या क्लिप्समध्ये तुम्ही बघितलं असेल की मम्मीने आईला खूप सारी शॉपिंग करून दिली मी, आणि त्या एवढ्या खुश होत्या शॉपिंग करून, आणि मला खूप असं आवडतं त्या दोघींना पण ज्यांना जे हवं ते घेऊन द्यायला। अँड आईंचा बर्थडे सुद्धा येतो आहे, सो त्याच्यासाठी सुद्धा शॉपिंग होती, आणि जसं मी सांगितलं की आम्ही ट्रिपला निघालेलो आहे त्याची सुद्धा शॉपिंग होती। आणि काल रात्री एवढा लेट झाला, सो जेवल्यानंतर आम्ही घरी आलो डिरेक्टली, अँड त्याच्यानंतर मग सूरजला घरी आल्यावर कपडे दाखवले। सो जास्त काही शूट करायचा प्रयत्न केला बट वेळ नाही मिळाला, आणि आज मी विचार केलेला आज दुसऱ्या दिवशी हा कंटिन्यू करते व्लॉग, कारण का मी विचार केलेला की मी आज सकाळपासून काहीतरी शूट करेल, पण एवढं काम होतं की कामामुळे बिलकुल बॅक टू बॅक मीटिंग्स होत्या, सो कामामुळे बिलकुल पण वेळ नाही मिळाला। पण मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती, ती म्हणजे की आपले 10K सबस्क्रायबर्स यूट्यूबवरती झालेले आहेत, इवन
10K फॉलोवर्स इंस्टाग्रामवरती सुद्धा झालेले आहे. सो आय एम सो हॅपी. खूप 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 आनंद होतोय मला की तुम्ही एवढं सगळं प्रेम दिलं मला. आणि ह्याच्यामध्ये खूप मेहनत आहे, खूप म्हणजे खूप मेहनत आहे. माझी मेहनत आहे, सूरजची मेहनत आहे, आमच्या घरातल्यांनी जेवढं आम्हाला सपोर्ट करतात तेवढ्या सगळ्यांची मेहनत आहे. अँड मी खूप ब्लेस्ड आहे की तुमच्यासारखे फॅमिली मेंबर्स मला मिळाले आहेत, एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्स मिळाले आहेत. सो मी खरंच खूप ब्लेस्ड आहे आणि मला इतका आनंद होतो ना. आणि ही जी 10Kची जर्नी आहे ना माझी, ती अशी सोप्या पद्धतीने नाही झाली आहे. मी खरं सांगते, हे बिलकुलसुद्धा इझी नाही आहे. आणि हे अचीव करणंसुद्धा माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी जेव्हा स्टार्ट केलेलं तेव्हा मला असं वाटलंसुद्धा नव्हतं की माझे 10,000 सबस्क्रायबर्ससुद्धा कधीतरी होतील. हा मी विचारसुद्धा केला नव्हता. मी एक आवड म्हणून स्टार्ट केली आणि ही आवड जुळता जुळता 10,000 लोकांची फॅमिली झाली आपली. अँड मी खूप खुश आहे, मी खूप जास्त खुश आहे. आणि ह्याचं सेलिब्रेशन मला करायचं आहे सगळ्यांसोबत, ज्यांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं आहे, ज्यांनी मला एवढा सपोर्ट केला आहे, तेवढ्या सगळ्यांसाठी. अँड इफ गेट टुगेदर प्लॅन करायचं असेल तर ते सुद्धा मला सांगा कमेंट्समध्ये. आपण ते सुद्धा ट्राय करू शकतो, काहीतरी वेगळं ट्राय करू शकतो. सो सेलिब्रेशन करायचं असेल तर मला नक्की सांगा. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तरी सांगा, तर आपण काहीतरी वेगळ्या प्रकारे प्लॅन करूयात. अँड येस, मी खूप खुश आहे. आणि सगळ्यांचं क्रेडिट तुम्हाला आणि माझ्या फॅमिली मेंबर्सला आहे. अँड पार्टी आहे, सेलिब्रेशन आहे, ते नक्की करायचं आहे. सो स्टे ट्यून, त्याचं येणार आहे व्लॉग आणि मी सगळ्यांसोबत करणारच आहे ते. आता ऑलमोस्ट 2 वर्ष झाली, 2 वर्षापेक्षा जास्त झालं मी यूट्यूब जर्नी स्टार्ट करून. आणि 2 वर्षामध्ये त्याच्यानंतर मला हे जे काही यश मी बोलू शकेल थोडंफार ते मिळालेलं आहे. अँड प्रवास बिलकुल पण सोपा नव्हता, खूप अवघड आहे. सूरजला पण मी बोलायला सांगेल, सूरज ऑफिसला गेलेला आहे. सो त्याच्यामुळे तो पण सांगेल तुम्हाला नंतर परत एकदा डिटेलमध्ये की ही जर्नी कशी आहे. त्यांचे 5,000 जरी झालेत ना, मी त्यांना ते पण सांगते की तरी तुम्ही खूप काही अचीव केलं आहे. ट्रस्ट मी, कारण का हे बिलकुल सोपं नाही आहे. रात्र जागून व्हिडिओ एडिट करावे लागतात, त्याच्यानंतर सगळा कन्सेप्ट डिसाईड करावा लागतो, एवढ्या लोकांसोबत काम करावं लागतं, ब्रँड कोलॅबरेशन्स करावे लागतात. आणि मेन माझं तर असं आहे की मला 9 to 5 जॉब पण आहे, मला ते सांभाळून हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, घरसुद्धा बघावं लागतं. आणि मला बरेच लोक बोलतात की तू रचनाला कॉपी करते, रचनाला हे करते. बट मला असं बोलायला आवडेल की जर मी तिचं जे डेडिकेशन आहे ना ते 1% जरी कॉपी करू शकले ना तर माझं सार्थक होईल. मला असं वाटतं की येस, तिचं डेडिकेशनच खूप जास्त आहे. रचना ताई हॅट्स ऑफ आहे तिला. ती रोज व्हिडिओ टाकते, काही असू दे ती रोज व्हिडिओ टाकते. मला कामामुळे जमत नाही, पण मला नक्की आवडेल तिला कॉपी करायला. तिला प्रॉपरली म्हणजे जसं ती डेडिकेटेडली सगळ्या गोष्टी करते तशा डेडिकेटेडली गोष्टी करायला. येस, तिच्या आणि अभिमुळेच मी हे यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं होतं, त्यांच्याकडून मोटिवेशन घेऊन. आणि आज आपली जर्नी एवढी सुंदर पुढे चालली आहे. सो मला खूप आवडतं आहे. आणि मेन म्हणजे तर जोपर्यंत तुम्ही कुठली गोष्ट कष्टाने करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्याचं यश मिळतच नाही. कष्ट केल्याशिवाय कुठलीच गोष्ट पॉसिबल नसते. आणि ही गोष्ट जी मला पण असं वाटतं जी पॉसिबल झाली आहे ती कष्टामुळेच झाली आहे. कारण का मी घरातलं काम करून, ऑफिसचं काम करून ह्या यूट्यूबचं काम करते. सो डिफिकल्ट आहे, आय नो. बट जर करायची इच्छा असेल ना तर कोणी पण करू शकतो. आणि मी करू शकते तर तुम्ही सुद्धा करू शकाल, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला जर स्टार्ट करायचं असेल तर नक्की स्टार्ट करा. अँड मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ह्याच्या व्हिडिओनंतर ना मी अजून एक क्लिप टाकेल. म्हणजे सूरजच्या काकांचा मुलगा आहे, जसं तुम्ही आधीच्या ब्लॉग्समध्ये पण एकदा बघितलं असेल. सूरजच्या एक काकांचा मुलगा आहे तो US गेलेला होता आणि आता दुसरा काकांचा मुलगा तो सिंगापूरला गेलेला आहे. तो आमच्याकडे आलेला शिकण्यासाठी आणि त्याचा काहीतरी कोर्स होता, त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं. आणि त्याच्यानंतर आता ते ओव्हरसीजमध्ये जसं आम्ही क्रूजवरती गेलेलो तसं ते क्रूजवरती कामाला लागलेले आहेत. आणि कष्टानेच केलेलं आहे. म्हणजे माझ्या सांगण्याचा प्रयत्न तोच आहे तुम्हाला की जर तुम्ही कष्ट केले ना तर तुम्हाला ती गोष्ट मिळतेच. जर तुम्ही तेवढे कष्ट केले, त्यांची तयारी दाखवली ना तर यश तुमच्या हातात येतच येतं. सो तो व्हिडिओ मी टाकेल, एक छोटीशी क्लिप जे आमच्याकडे आलेले आणि त्यासाठी छोटंसं सेलिब्रेशन केलेलं. सो तसं छोटंसं सेलिब्रेशन आपलं सुद्धा करायचं आहे. सो स्टे ट्यून.
फिरा बेटा सगळे व्यवस्थित कर. अरे रे माझं नको नाही 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 नको माझं नको. तुझ्यासाठी केलं दोघांचा ऑल दी बेस्ट. काळजी घे. मस्त फिर मजा कर. फोन करत राहा अधून मधून, जसं तुला वायफाय नेटवर्क भेटेल तसं फोन करत राहा. ठीक आहे. काही अडलं कुठे फिरायचं असेल जिकडे आम्हाला माहिती तिकडे फिरायसाठी आम्हाला विचार, आम्ही लिस्ट बनवून ऑल द बेस्ट. टेन्शन घ्यायचं नाही. आय होप तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर. अँड थँक्यू सो मच परत एकदा की आपली फॅमिली 10K ची तुम्ही केली त्याच्याबद्दल. अँड असंच अजून प्रेम देत जा आणि अजून आपली फॅमिली 10K ची 100K की 200K ची होत राहू हीच इच्छा आहे माझी. अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.